भारत फोर्जचा प्रॉफिट कमी झालाय, पण तरी मार्केटमध्ये एवढी चर्चा का चालू आहे? आणि क्वार्टर 4च्या रिझल्ट्सनंतर डिफेन्स सेक्टर पुन्हा अचानक स्पॉटलाइटमध्ये का आलेलं आहे? तर मित्रांनो, भारत फोर्जचे क्वार्टर 4 रिझल्ट्स आले. कंपनीचा रेव्हेन्यू जवळपास 18% वाढलेला दिसतोय. कारण डिफेन्स, एक्सपोर्ट्स आणि इंडस्ट्रियल बिझनेसमधून चांगली डिमांड येताना दिसली. पण इथेच एक ट्विस्ट आहे. प्रॉफिट मात्र सुमारे 17% खाली आलेला दिसतोय. कारण काय? तर कारण कंपनीला काही एक्स्ट्रा वन टाईम खर्च करावे लागले आणि मार्जिनवर पण थोडंसं प्रेशर आलंय. सिंपल भाषेत सांगायचं झालं तर कंपनीची सेल्स तर वाढली, परंतु खर्च वाढल्यामुळे उरणारा ॲक्चुअल प्रॉफिट जो आहे तो कमी झाला. जेफ्रीज फायनान्शियल ग्रुप अजून भारत फोर्जवर पॉझिटिव्ह दिसते. या ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस 2500 पर्यंत वाढवलेलं दिसतंय. त्यांच्या मते डिफेन्स बिझनेस आणि एक्सपोर्ट्स फ्युचरमध्ये काही कंपनीसाठी मोठा ग्रोथ ट्रिगर बनू शकतात. पण दुसरीकडे सिटी बँक अजून थोडं कॉशियस दिसते. सिटीचं म्हणणं आहे की डिफेन्स ऑर्डर अजून ॲक्चुअल एक्झिक्युशन आणि रेव्हेन्यू ग्रोथ अजून क्लोजली पाहावी लागेल. म्हणजेच एका बाजूला ग्रोथ स्टोरी तर दुसऱ्या बाजूला एक्झिक्युशनचं टेन्शन. कारण पुढचा डिफेन्स सेक्टर विनर कोण ठरणार हे ज्याला लवकर समजतं ना, तोच मार्केटमध्ये पुढे निघून जातो. अशाच मार्केटच्या हिडन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला